सर्वांनी बसा या. अहो कितीतरी वेळ कितीतरी आपलं जीवन जगत असताना या संसारासाठी रात्रंदिवस कष्ट करता तरी थकत नाही तुम्ही. आणि 2 तासाच्या कीर्तनासाठी थकून जाता का? 2 तासाच्या कीर्तनामध्ये बसून जाओ. एका गावाला कीर्तन होतं. कीर्तन सुरू झालं, संपूर्ण गाव कीर्तनासाठी आलं. एक पाटील होते. ते पाटील म्हणे मला कीर्तनाला जाऊच वाटत नाही, मी जात नाही बा म्हणे. त्याची पत्नी म्हणे चाला न हो म्हणे, अशा जिथं बसता त्या वट्ट्यावर बसता, तिथं जाता, तिथं कितीतरी गोष्टी करता, कोणाच्या निंदाच करत बसता, त्याच्यापेक्षा कीर्तन वाईट आहे का म्हणे. थोडा वेळ तर आपण चांगल्या कामात बसू ना म्हणे. चांगल्या कामात जर बसलं देवाला सांगता येईल म्हणे, देवाच्या नावाचं पासबुक तरी निघून जाईल म्हणे आपलं. अरे पासबुकच आहे नामाचं हे आई. जेव्हा बिमार हो ना तेव्हा आपल्याला तिथं दवाखान्यामध्ये कोणाचं नाव घ्या तुम्ही, काय केलं म्हणून सांगा तुम्ही, कोणता विचार केला म्हणून, कोणती सेवा केली म्हणून सांगा तुम्ही. अहो गाडगे बाबा जय गावात जायचे तर झाडझुड करायचे हो, तेव्हा नंतरच भाकर मागायचे राजो. तरी पण त्याला मार बसायचा राजो. आपल्याला अजून संत कळले नाही. संत जर कळले ना तर डोळ्यातून अश्रू पडन. संत जर कळले ना तर तुम्हाला असं वाटन या संतांनी आमच्यासाठी का हो, आपल्यासाठी माय, आपल्यासाठी आयुष्यभर. मी एक साधारण व्यक्ती, मला संतांचं जे कार्य आहे थोडस माझ्या नशिबी आलं. आज मला कितीतरी दूरपर्यंत माझे संत महात्मे मला घेऊन गेले. ही किती मोठी पावर आहे हो. तुमच्यासारखा मी आहे बेटा, आहे ना. आज लहान लहान पोरं आहे, चिमुकले पोरं आहे. आज जर मोठे मोठे मंडळी मायबाप जर चुकीच्या मार्गावर जायला लागले तर त्या पोरानं कुठं जावं. हे तर पोरं भिण्यानच चालले जाणार आहे. उद्या तुम्ही याला जन्माला घालूनही फायदा नाही होणार. तुम्ही संस्कारच नाही देऊ शकले तर फायदा होईल का? आणि आता तर तुम्ही काय माहित का संस्कार देऊ शकता का, काय माहित का? कारण की दिवस रात्र जो मोबाईल तुमच्या पोराच्या हातात आहे ना तोच तुमच्या लेकराला बैकवणार आहे. आणि काही काही लेकरांचं नशीबही म्हणून मोठं बनवणार आहे. तोच मोबाईल काही मुलांचं नशीब मोठं बनवणार आहे. आणि तोच मोबाईल तुमचं लहानचं पोरग केव्हा भरकटून जाईल याचा पताही तुम्हाला लागणार नाही आहे. एवढा जहिरी आहे तो, एवढा जहिरी बी आहे आणि तेवढा चांगला बी आहे तो. गोपाल कृष्ण भगवान. हा माझा मोबाईल इथे आहे, हे माझं कीर्तन युट्यूबला जाणार आहे म्हणजे तेवढा चांगलाही आहे. मानवता विचार मंथन चॅनल युट्यूब चॅनलवर आहे. ते युट्यूब चॅनलवर मी माझं कीर्तन टाकणार आहे. तुम्ही मला एक घोडे महाराज बोलत आहे, विनोद नाही. अरे एखादी लुगडं नेसून आलं किंवा एखादी लावणीची ढोलक जर वाजली तर आपल्याला असं वाटते की कोणीतरी आता नाचणार आहे, तर खूप गर्दी होते. गर्दीनं माणूस तयार नाही होत. अशी ढोलक जर वाजली तर आणि म्हणून अशी जर ढोलक वाजली आणि असं काही विनोद असला तर आपल्याला खूप चांगलं वाटते. नाही, तुमचे लेकरं तुमचं घर पूर्ण मोबाईल मध्ये विनोदच पाहत आहे. घोडे महाराजांसारखं कीर्तन एखाद्यावरच ऐकायला मिळते आणि ते इथं नाही आले तरी चालेल. त्या भोंग्याहून जरी आवाज गेला ना तरी त्यांचं नशीब आणि त्यांचं घर बदलू शकते. एवढा पावर त्या भोंग्यातही आहे. गोपाल कृष्ण भगवान. चांगली गोष्ट लोक कुठूनही घेते. आज कोणा जाती धर्माला शिव्या द्या तर दंडे घेऊनही येते. जर तुम्हाला लाता खायच्या असेल तर म्हणजे कीर्तन ऐकत आहे का नाही, म्हणजे चांगलं पेराचं. दंडे येपर्यंत तसं बोलायचंच नाही ना. तू तोंडातून बोलायचंच कशाला, त्या देशामध्ये राखेल टाकायचंच कशाला. संतांचं काम तर अग्निशामकच आहे ना, विजवण्याचंच काम करायचं. संतांना विजवण्याचंच काम केलं तर घोडे महाराजही विजवण्याचंच काम करणार, त्याच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. आमची चाकोरीच नाही. गोपाल कृष्ण भगवान. लहान लहान पोरं मंडपाच्या मागे जाऊ नका मा, इकडे वायर बीर आहे बेटा. कसा आहे, कार्यक्रम करणारे बिचारे कार्यक्रम ठेवते आणि एखाद्या पोराला काही जरी लागलं तर बंद घर उलटून येईन त्याच्यावर. याईनच कार्यक्रम ठेवला हो माय बनन आणि असं झालं म्हणून कठीण आहे. काही दिवसानं कार्यक्रम मोडला जाईल. हे लई हिम्मत केली तुम्ही.
हे हिंमत लय केली, काही काळामध्ये हे कार्यक्रमच नाही होणार, लक्षात ठेव जा. वाईट नाही आहे लोक चांगलेच आहे, पण कार्यक्रम ठेवणाराही दमदार माणूस लागन बरं का, त्याच्या अंतकरणात भाव लागन बरं का, पण कीर्तनकारही दमदारच लागन बरं का. ठोका काड्या करणारा असला आणि ठोका इकडली तिकडे लावणारा असला तर देश सुधरू शकत नाही. बिगडा देश नाही है मेरा, बिगडे है हम हुकूमती से. आमचा देश बिघडलेला नाही आहे, आम्हीच बिघडलेलो आहे, ही परिस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थानं आई मस्त प्रसन्न राहा, उदास नका राहू. कीर्तनात जर उदास राहत ना तर घरी उद्यापासून उदासच उदास. ते गोली पाहिली का भंगची गोली पाहिली का जी भंगची, ते खाल्ली आणि हसत जर असला तर हसतच राहते, आणि ते खाल्ली रडत राहिला तर रडतच राहते, आणि ते खाल्ली असा रागिष्ट असेल तर तो रागिष्टच राहते. असा ताल आहे त्या गोलीचा, तसंच कीर्तनाचं आहे. ज्या प्रसन्न चित्तानं जर कीर्तन ऐकलं तर तुमच्या घरात प्रसन्नताच जाईल. ते बाई म्हणूनही घरून आले का ऐकून का भेटलं, अहो तू नाही आली ना, असं बोलता आलं पाहिजे. आणि आपतेनं जर विचारलं एवढा वेळ काऊन लागला एवढा वेळ, आणि तिकून जर इकून जर उत्तर म्हणलं सांगू का तुला एवढा वेळ, तर समजून घ्यायची भंगची गोली रागाची आहे. आणि तिकडून जर म्हटलं अहो कीर्तन लय चांगलं होतं हो, तू आली असती ना तर आपलं जे रोजचं भांडण होतं ना हे झालंच नसतं. हो गोपाल कृष्ण भगवान, एकानं ऐकून नाही होत. एका चक्क्यात हवा असून जमणार नाही, दोन्ही चक्क्यात हवा असून तेव्हाच गाडी चालते. टू व्हीलर एका चक्क्यात हवा भरली, एका चक्क्यात आहेच नाही तरी जमत, दोनही चक्क्यात हवा लागन तेव्हा गाडी चालते. तसंच संसाराची दोन चाक आहे, स्त्री पुरुष ही दोन चाके, परस्पर सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्राम होईल आदर्श. आणि म्हणून तो कीर्तन ऐकण्याकरता तो पाटील आवाज गेला आणि तो पाटील उठला, म्हणे मी बी येतो ना ऐकाले, मी बी थोडस ऐकून घेतो. लक्षात ठेव जा, मुद्दा चांगला आहे आई, ऐकून घेतो. आला तो पाटील, दरवाजात आला, आल्याबरोबर उभा राहिला, कीर्तनकाराला दिसला. कीर्तनकार म्हणतात आले या या या. काही वेळ थांबले, त्यांना ते गोड वाटलं, पाय दुखल्यामुळे बसायला लागले. जसे बसायला लागले तेव्हा कीर्तनकारांचं लक्ष गेलं, बसता बसा बसा बसा. बरं एखादी तास कीर्तन ऐकलं, त्याला असं वाटलं पत्नी येतं, लेकरं येतं, घरी कोणी नाही, तर आपण घरी चाललं जाव. उठले आणि जायला लागले तर कीर्तनकार तेवढ्यात म्हणते चालले जा, वाईट नाही बोलले. आले या, बसता बसा आणि जाता जा, प्रेमानं जवाब दिला. घरी गेले, लेटले पलंगावर. तेवढ्यात 12 वाजता 3 चोर त्या घरी आले. 3 चोर दाट्यात आल्याबरोबर पहिला आवाज आला, आले या. पाटील तर झोपून होता, आवाज कोणा दिला, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, 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 प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है. चला भजन करा प्रभूच्या नावाचं, आपली तब्येत चांगली झाली पाहिजे. आता लोकांसाठी मनामध्ये कपट ठेवण्यात मजा नाही, तर प्रभूच्या नावात भजन करण्यात आनंद असला पाहिजे.
हो घरी गेले आले या चोरायले असं वाटलं जागा दिसते म्हणे ह्या माणूस काय म्हणे जागा दिसते म्हणे हा माणूस अरे थांब रे म्हणे थोडा वेळ फक्त उभे राहिले पाय दुखले द्यायचे अर्धा तास उभे राहिले पाय दुखले चोरांचे बसायला लागले बसून जाऊ म्हणे जसे बसायला लागले जय गुरु जसे बसायला लागले तसा दुसरा आवाज आला बसता बसा चोरायले असं वाटलं बापरे जागेच आहे बा आता तर लय आपत आहे हे तर पोलीस पाटील आहे गावातले अगर या पोलीस पाटलाले आम्ही दिसलो आलोही दिसलो बसतानाही दिसलो आता उद्या नक्कीच रिपोर्ट आपली जाते म्हणून या लोकांनी काय केलं आता काही वेळ बसल्यानंतर आपण म्हणे यांच्या बाहेरच्या वट्ट्यावर जाऊन बसून जावं पाटील सकाळी दिवस निघाल्या उठल्यानंतर माफी मागावं साहेब आम्हाला माफ करा यासाठी म्हणून बाहेर जाऊन बसावं उठले आणि जायला लागले तेवढा तिसरा आवाज आला जाता जा चोरांना असं वाटलं नक्कीच रे बाबा तीनही डाव दिसलो यायले खऱ्या अर्थानं 10 वाजेपर्यंत चोर बाहेर बसले हो गोपाल कृष्ण भगवान 10 वाजेपर्यंत चोर बाहेर बसले पाटील दन्न झोपले 10 वाजेपर्यंत 10 वाजता उठले मस्त आणि ब्रश घेतला आले बाहेर कोण व्हायची म्हणे तुम्ही काही नाही जी म्हणे आम्ही रात्री आलतो तुमच्या घरी माहित नाही काही नाही स्वतः सांगायला लागले बरं कायले आलते तुमच्या घरी आलतो ना तुम्ही नाही म्हणे का आले या तेच वय म्हणे आम्ही बरं तुम्ही नाही म्हणे का बसता बसा तेच वय म्हणे आम्ही तुम्ही नाही म्हणे का जाता जा तेच वय म्हणे आम्ही तो म्हणे म्या कवा म्हणलं का गोपाल कृष्ण भगवान की भाऊ कसा देव आहे म्या तर म्हणलंच नाही बाबा म्हणे पाटील काय म्हणे म्या तर म्हणलंच नाही तेव्हा पाटलाच्या लक्षात आलं माझ्या घरची बाई म्हणे का कीर्तनकार आले चाल ना हो थोडीशी ऐकाले चाल ना या न जी म्हणे थोडेसे ऐकाले म्हणून गेलो तर एवढा फायदा झाला जर मी 1 तास कीर्तनात ऐकायला गेलो तर माझ्या घरची चोरी वाचली रे म्हणे देवा मी जर तुकोबा रायासारखं जर भजन केलं तर मला मोक्ष मिळेल रे म्हणे गोपाल कृष्ण भगवान की संतांची भूमिका खूप मोठी आहे माय आपण जरी इथे एवढेच जण असलो ना कारण बाजार आहे आज बाजार बी आहे कारण सर्वच रंगाचं राहते भाजीपालाही राहते तर मासुरी बी राहते है ना सर्वच भेटते का नाही बाजारात आज तर ते जेवाव नाही का आपलं कीर्तनच ऐकावं का मी यायला मगानेच त्या दिवशीच म्हणलं सांग टाकी आहे म्हणलं टपोरी मस्त भोंगे लावून द्या जेवताही ऐकन म्हणलं भांडताही ऐकन गोपाल कृष्ण भगवान संत कबीर वार्डामध्ये 35 भोंगे होते ज्या वार्डात 35 भोंगे होते एकाही माणसानं मला कधी येऊन म्हटलं नाही 7 दिवसात की महाराज तुमचा भोंगा काढा एक बाई सकाळी आली आणि म्हणायला लागली घोडे महाराज एक भोंगा लावा कमी आवाज आला गोपाल कृष्ण भगवान आजचं तर भांडण भोंग्यासाठी आहे जगामध्ये भांडण भोंग्यासाठी लागलं पण लक्षात ठेवा त्या भोंग्यातून जर सगळ्याचा उपकारच होईल त्या भोंग्यातून सगळ्याचं भलाईच होईल तर कोणताही माणूस शांत चित्तानं ऐकन हे माझ्याच भलाईसाठी आहे हे लक्षात राहील गोपाल कृष्ण भगवान की कधी भगवंत हवेचे पैसे घेते का आई हे थंडी आली होती थंडी आता आहे ना थंडी आहे का थोडीशी आज फुकट थंडी आहे एवढी थंडी निर्माण कराले किती लाईन जाळा लागते एवढी थंडी एवढी एसी लावाले किती बिल येते फुकट देते हो 4 महिने गोपाल कृष्ण भगवान आणि थंडी पडल्यामुळे चणे पिकते थंडी पडल्यामुळे गहू पिकते थंडी पडल्यामुळे अनेक जे पोटासाठी लागणाऱ्या वस्तू आहे त्या मिळते या थंडीतले पीक अलग उन्हाळ्यातले पीक अलग हिवाळ्यातले पीक अलग कमाल आणि ते सगळे कोणासाठी आहे आपल्यासाठी आहे आणि एकटाच मालक सकाळी निघते जी तर सगळ्याला उजेड देते इथं एक लाईट हा एक लाईट हे लाईट फक्त मंडपापुरते आहे
त्याचा लाईट लगच मोठा आहे. आता लक्षात ठेव जा, या संत महात्म्यांनी त्या विचारावर जीवन जगले आणि म्हणून म्हणावं असं वाटते. माया में मन अपना जो पासे रहते हैं. चौपट घेतो. माया में मन अपना जो पासे रहते हैं, रहते समंदर में वो प्यासे रहते हैं, रहते समंदर में वो प्यासे रहते हैं. माया में मन अपना जो पासे रहते हैं, माया में मन अपना जो प्यासे रहते हैं, रहते समंदर में वो प्यासे रहते हैं, रहकर समंदर में वो प्यासे रहते हैं. भजन बी करत जा बरोबर. तुम्ही बी तयारीत राहिले पाहिजे बाबा, नाही तर रान कोमात गेले पाहिजे. माया तो दासी है संतों का कहना है, माया तो दासी है संतों का कहना है, पर आज के इंसान का माया ही गहना है, पर आज के इंसान का माया ही गहना है. दल दल में जीवन को धोखा से रहते हैं, रहकर भी समंदर में वो प्यासे रहते हैं, रहकर भी समंदर में वो प्यासे रहते हैं. माया तो दासी है संतों का कहना है, पर आज के इंसान का माया ही गहना है. दल दल में जीवन को. आई दलदल आहे, घराघरात दलदल आहे. लक्षात ठेव जा. तुम्ही आज मी बोलून जाणार, आज मी बोलून जाणार, तुम्हाला लक्षात येणार की महाराज खरी गोष्ट आहे. किती दुःख आहे जी या संसारामध्ये. कधी सुख वाटते तुम्हाला? कधी सुख वाटते का? नाही. शेवटला टप्पा येणार आहे आपल्या जीवनातला, कठीण टप्पा आहे म्हातारपणाचा. भयंकर म्हातारपणाचा टप्पा एवढा कठीण आहे माय. आणि जेव्हा मरण येत नाही ना, जेव्हा मरण येत नाही ना शेवटला, तेव्हा असं म्हणावं वाटते का देवा मला नेणारे, देवा मला नेणारे, नेणारे, नेणारे लवकर, 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 मला नेणारे, नेणारे, नेणारे लवकर.
दीवाना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। आणि म्हणून सुंदर यादी ठेवा सर्व कार्यकर्ते मंडळी, वार्डातल्या संपूर्ण मंडळींनी आपली एकी ठेवा, संपूर्ण मंडळींनी एकतेनं वागण्याचा प्रयत्न करा। कधी कधी वेळ येतो आपल्यावर, कधी कधी आपला मित्रच कमी पडते, रात्रीच्या वेळेस गाडी काढते। आमचे सायंकार भाऊ जे जवाई आहे त्या ठिकाणी सुरकारजी आहे ना, सायंकारजी मित्र आहे आमचे। कधी कधी दोस्त कामी पडून जाते। भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची दोस्ती कशी होती? वरती बसले गाई चारायला पाठवलं आणि वर बसले झाडावर, थोडा इको कमी करतो, झाडावर बसले आणि झाडावर बसल्यानंतर खालती बसले कोण? भगवान श्रीकृष्ण आणि वरती बसले सुदामा। सुदामाला लागली भूक, सुदामानं खाऊन टाकले चणे, दिले होते दोघांसाठी। पा लक्षात ठेव जा, ते उडूसे चणे खाल्ले तर 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं। आम्ही किती चुका करतो, आम्हाला किती भोगा लागन। गोपाल कृष्ण भगवान की जय। आमच्या तर वेळोवेळी चुका होऊन राहिल्या, मला काही चिंता वाटत नाही। गर्दी नाही झाली कीर्तनात, कीर्तनात गर्दी करण्यासाठी मी काही लुगडं थोडी नेसणार आहे? नाही नाही, बिलकुल नाही, गर्दीची मला गरज नाही। माझा एक एक शब्द जरी